हा मण्यार जातीचा साप आहे. भारतात जमिनीवरती आढळणाऱ्या सापांपैकी एक नंबर विषारी साप आहे. मण्यार साप ओळखायचा असेल तर मण्यारच्या डोक्यावरच्या साईडला टिपके असतात. मण्याच्या डोक्याच्या साईडला टिपके असतात आणि सेपेच्या भागाकडे जसा त्याचा येतो तर त्या बाजूला जोडी जोडीच्या रेषा असतात आणि सेपिकं ते एकदम दाट होत असतात. हा मण्यार आहे. याच्या मानेला जखम झालेली, गायचा गोठा दिसतोय आपल्याला. गायच्या गोठ्यामध्ये गायनं शक्यतो पाय दिलेला असावा म्हणून ते आणि मानेजवळ पाय दिल्यामुळे गायला त्याला बाईट करता आलं नाही म्हणून ती गाय पण वाचलेली आपली. पण आपण त्याला पण वाचवण्याचा प्रयत्न करू. त्याला आता हळद लावून, हळदीमध्ये अँटीबायोटिक असतं असं आहे माहिती आपल्याला, खूप हळद आणि तर त्याला हळद लावून आपण बघू, आपण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्या मानेला चांगलीच गायनं पाय दिलेला असावा अशी जखम झालेली आहे. हे बा, चांगलीच मोठी जखम दिसते आपल्याला. चांगलाच शिरलेला आहे. वाचतो की नाही सांगता नाही येणार, पण बघू आपण आता त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू. ओके. मण्यार हा विषारी सर्प असल्यामुळे त्याला एकदम काळा कुळकुळीत आणि अंगावरची जोडी जोडीच्या रेषा असतात असं त्याचं वर्णन आहे. आणि रात्रीच बाहेर पडतो, दिवसा चुकूनही तुम्हाला दिसणार नाही. त्याला आपण काही दिवस घरी ठेवू आणि क्लिअर झाला की जंगलात सोडू. ओके.